Good morning, everyone. English speaking and grammar च्या क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. वेलकम, warm welcome. आज डेट आहे 25 जून 2024 आणि ट्यूजडे आहे. ट्यूजडे मंगळवार आहे. आपली बॅच सकाळी सकाळी 6 वाजता चालू होती. अँटी मेरिडियन 6 o'clock, 7 o'clock, 7 o'clock अशी आपली बॅचचा वेळ आहे. सर्वजण शिकत आहात आणि दररोज माझ्या नंबरवर होमवर्क पाठवतात. 9730670901. जे विद्यार्थी होमवर्क पाठवत नाही त्यांनी कृपया नंबर नोट डाऊन करायचा आहे. मला तुमचा नाव, तालुका, जिल्हा एक वेळेस पाठवायचा आहे. नंबर सेव्ह करून ठेवला जातो आणि दररोज या नंबरवर तुमचा होमवर्क पर्सनली मला पाठवतो. होमवर्क साठी तुम्हाला शिकलो अफर्मेटिव्ह इंटरव्ह्यू. आपण शिकलो हा सिंपल प्रेझेंट प्रेझेंट टेन्स. आता पहा, आम्ही या सिंपल प्रेझेंट टेन्स हा सिंपल प्रेझेंट टेन्स सर्व टेन्स मध्ये मी असं म्हणत होतो की सगळ्यात महत्वाचं आहे आणि समजायला थोडस अवघड आहे. याचे दोन नियम तर तुम्हाला लक्षात ठेवा. एक यस, ईएस, आयएस वाला म्हणजे काय तुम्हाला फर्स्ट, सेकंड, थर्ड पर्सन माहित पाहिजे. यस, ईएस, आयएस कधी लावायचं माहित पाहिजे. आणि सेकंड रूल आहे तो डू कुठे आणि डज कुठे, म्हणजे डझन आणि डोंट कुठे. मग दोन्ही गोष्टी या झालेल्या आहेत. आता तुम्हाला काही इथं बेसिक वर्ब्स आणि नंतर मग तुम्हाला एक सब्जेक्ट घेतल्यास कशा प्रकारे फक्त फर्स्ट राऊंड मध्ये आपण 10 सर्व वर्ग हा सोपे वर्ग तुम्हाला माहित असतील. बघा, टेक, TAKE, टेक. टेक म्हणजे येणे, टेक म्हणजे येणे. गिव म्हणजे देणे, गिव म्हणजे देणे, गिव म्हणजे देणे. रीड म्हणजे वाचणे, राईट म्हणजे लिहिणे, राईट आणि राईट म्हणजे लिहिणे आणि रीड म्हणजे वाचणे, रीड म्हणजे वाचणे, READ, वाचणे म्हणजे वाचणे. बघा, लर्न म्हणजे शिकणे, LEARN, लर्न म्हणजे शिकणे आणि टीच म्हणजे शिकवणे आणि टीच टीच म्हणजे शिकवणे, शिकवणे, शिकवणे. छान. अजून बघा, लक्ष द्या. 10 वर्ष झाले, अजून 4 वर्ष. कम म्हणजे येणे आणि गो म्हणजे जाणे. काय करणार आहे बघा आता. कम म्हणजे येणे, गो म्हणजे जाणे. कम आणि गो, गो म्हणजे जाणे, कम म्हणजे येणे. 2, 4, 6, 8. टेक अँड गिव्ह, कम अँड गो, ओपन आणि क्लोज असे 2 वर्ब आहेत. आता बघा इथे लिहूया. ओपन म्हणजे उघडणे, ओपन उघडणे आणि क्लोज, CLOSE. बघा लिहिलेलं दिसते का? ओपन म्हणजे उघडणे, उघडणे, उघडणे आणि क्लोज म्हणजे बंद करणे, बंद करणे, बंद करणे. आता हे दोन्ही शब्द ओपन आणि बंद, चालू आणि बंद असं अर्थाने देखील घेत असता वापर त्याचा करत. आता गंमत तुम्हाला सांगतो. शिकण्याच्या नंतरची आपण काय काय एक समजा आपण इथं आय सब्जेक्ट घेतला, आय, तर आय या सब्जेक्ट पासून तुम्ही 10 वाक्य बनवली. कशी बनवली बघा. आय टेक, मी घेतो. आय गिव्ह, मी देतो. आय राईट, मी लिहितो.
आय रीड मी वाचतो. आय लर्न मी शिकतो. आय टीच मी शिकवतो. आय कम मी येतो. आय गो मी जातो. आय ओपन मी उघडतो आणि आय क्लोज मी बंद करतो. असे तुम्ही 10 वाक्य या ठिकाणी बनवले. छान बनवले. तुम्हाला ते यायला लागलं माहित आहे. आता काय केलं नंतर आपण निगेटिव्ह आयच्या वाक्यामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स करताना तुम्ही काय केलं आय आणि हे डोंट वापरलं आणि सेंटेन्स तयार केली. कसे सेंटेन्स तयार केले पहा. आय डोंट टेक मी घेत नाही. आय डोंट गिव्ह मी देत नाही. आय डोंट राईट मी लिहित नाही. आय डोंट रीड मी वाचत नाही. आय डोंट लर्न मी शिकत नाही. आय डोंट टीच मी शिकवत नाही. आय डोंट कम मी येत नाही. आय डोंट गो मी जात नाही. आय डोंट ओपन मी उघडत नाही आणि आय डोंट क्लोज मी बंद करत नाही. असं आपण या ठिकाणी निगेटिव्ह सेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये शिकू. याला तुम्हाला म्हटलं येस नो टाईप क्वेश्चन करा. इंट्रोगेटिव्ह प्रश्नार्थक करा. तर तुम्ही काय केलं डू आय केलं आणि 10 वाक्य बनवली. प्रश्नचिन्ह पुढे दिले. डू आय टेक मी घेतो का. डू आय गिव्ह मी देतो का. डू आय राईट मी लिहितो का. डू आय टीच मी सॉरी डू आय रीड मी वाचतो. हाँ बोल बेटा. हाँ बोल. मिस्टर सर म्हणून थांबलास. बर आता डू आयचे आहे. 10च सांगणार आहे. डू आय रीड मी वाचतो का. डू आय लर्न मी शिकतो का. डू आय टीच मी शिकवतो का. डू आय कम मी येतो का. डू आय गो मी जातो का. आणि डू आय ओपन मी उघडतो का. डू आय क्लोज मी बंद करतो. यानंतर आपण चौथा प्रकार त्यांना पाहिला इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह. तो म्हणजे डोंट आय वर. डोंट आणि आय कॅपिटल बर का. आय कुठे असलं तर कॅपिटल. मग डोंट आय टेक मी घेत नाही का. डोंट आय गिव्ह मी देत नाही का. डोंट आय राईट मी लिहित नाही का. डोंट आय लर्न मी शिकत नाही का. डोंट आय टीच मी शिकवत नाही का. डोंट आय कम मी येत नाही का. डोंट आय गो मी जात नाही का. आणि डोंट आय ओपन मी उघडत नाही का. डोंट आय क्लोज मी बंद करत नाही का. आता बघा तुम्ही सर्वांनी काय करायचंय तुमच्या वहीमध्ये सुरुवातीला हे 10च वर्ग लिहून घ्यायचे. ते 10 वर्ग आणि नंतर मग मी आता काय सांगितलं आय पासून अफर्मेटिव्ह 10 वाक्य. निगेटिव्ह 10 वाक्य. इंट्रोगेटिव्ह 10 वाक्य आणि इंट्रोगेटिव्ह 10 वाक्य. हे नंतर तुम्हाला क्लास वर्क मध्ये करायचं. प्रॅक्टिस मी घेणार आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स इतक्या लवकर मी संपवत नाही. धावपळ करायची नाही. आपली त्याची 195 डेजची 195 डेजची आहे. 1 महिना 2 महिना नाही. मला चांगलं बोलता येईपर्यंत इंग्रजी ग्रामर समजेपर्यंत सर्व टॉपिक होईपर्यंत जाणार आहे. आणि त्यासाठी सर्वांकडून हे वाक्य बोलून देखील छान प्रकारे प्रॅक्टिस जाणार आहे. त्यामुळं तुम्ही निश्चिंतपणे प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला काही डाऊट्स असेल तर तो विचारायचा देखील आहे. आजचं काम आहे फक्त हे 10 वर्ग अगोदर घ्यायचे. कारण की या 10 वर्गवर आपण प्रॅक्टिस करणार आहे. या 10 वर्गची प्रॅक्टिस झाली की दुसरे 10 वर्ग घेणार आहे. बघा बघूच आपण काय काय करतं ते कसं कसं सांगतात. भक्ती भक्तीवीर तर आता झाली का उशीर आली का रे भक्ती. भक्ती रोज बरं आता लक्षात आलं नाही का काय आहे ते सांगा बरं. बघा डाऊट असेल तर सांगा मला. कोणाचं काय डाऊट आहे का. 40 40 वाक्य प्रत्येकाला सांगायची आज.
सेशन मध्ये आजच्या, आणि सर्वांनी हे 10 वर्ब अगोदर लिहून घ्यायचे, अगोदर लिहून घ्यायचे. हे 10 वर्ब लिहिणं झाले कारण मग आय पासन 10 लगेच एक ओळ सोडायची. आय डोंट पासन 10 वाक्य बनवायची. डू आय पासन 10 वाक्य क्वेश्चन मार्क, आणि डोंट आय पासन 10 वाक्य. कशी बनवायची काय नाही प्रॅक्टिस मध्ये आपण आता लगेच पाहणार आहोत. बघूया आपण काय करतो. चला, कोणाला फर्स्ट कोण सांगते बरं? तेजस्विनी सांगते का? तेजस्विनी यस सर. सांगतेस का? वाक्य सांग बरं. आय पासून 10 वाक्य बनव बरं ते. हो सर. सांग. आय टेक, मी घेते. आय गिव, मी देते. आय राईट, मी लिहिते. आय रीड, मी वाचते. आय लर्न, मी शिकते. आय टीच, मी शिकवते. आय कम, मी येते. आय गो, मी जाते. आय ओपन, मी उघडते. आय क्लोज, मी बंद करते. आय डोंट टेक, घेत नाही. मी घेत नाही. आय डोंट गिव, मी देत नाही. आय डोंट राईट, मी लिहित नाही. आय डोंट रीड, मी वाचत नाही. आय डोंट लर्न, मी शिकत नाही. आय डोंट टीच, मी शिकवत नाही. आय डोंट कम, मी येत नाही. आय डोंट गो, मी जात नाही. आय डोंट ओपन, मी उघडत नाही. आय डोंट क्लोज, मी बंद करत नाही. डू आय टेक, डू आय टेक, मी मी घेत मी अ, मी घेते घेत घेते का? मी घेते का? आय डू आय गिव, मी देते का? डू आय राईट, मी लिहिते का? डू आय रीड, मी वाचते का? डू आय लर्न, मी शिकते का? डू आय टीच, मी शिकवते का? डू आय कम, मी येते का? डू आय गो, मी जाते का? डू ओपन, मी घेते का? डू आय क्लोज, मी बंद करते का? डोंट आय टेक, मी मी घेत नाही का? आय डोंट आय गिव, मी देते का? देत घेत नाही नाही. का? डोंट आय रीड, मी लिहित नाही का? डोंट आय राईट, वाच. मी लिहित नाही का? डोंट आय लर्न, मी शिकत नाही का? डोंट आय टीच, मी शिकवत नाही का? डोंट आय कम, मी येत नाही का? डोंट आय गो, मी जात नाही का? डोंट आय ओपन, मी उघडत नाही का? डोंट आय क्लोज, मी बंद करत नाही का? छान. तेजस्विनी सांगितलंय. मी म्हणणार काय अभ्यास करायला ते पाहिलंय. बऱ्याच जणांनी लिहायला सुरुवात केली. काही जणांनी अजून त्यांचे व्हिडिओ ऑन करून नाही. व्हिडिओ ऑन केल्याशिवाय शिकता येत नाही. आणि सर्वांनी वाक्य 10 वर्क लिहिणं झाले की त्याच्यानंतर काय काय करायचं सांगितलं बघा. लक्ष द्या. परत एक वेळ सांग. आय पासन अफर्मेटिव्ह ची विधानार्थी वाक्य 10 बनवायचे. कसे? आय टेक, आय गिव, आय राईट, आय रीड, आय लर्न. आणि मराठी पण लिहायचं. ते समजावं. ते 10 वाक्य झाले की एक लाईन सोडायची रिकामी. नंतर आय डोंट वाले 10 वाक्य. नंतर डू आय वाले 10 वाक्य. डू आय म्हणजे क्वेश्चन. डू आय टेक, मी घेतो का? घेते का? असे. डोंट आय टेक, मी घेत नाही का? असे 10 वाक्य. आता हे 40 वाक्य लिहायचं. एक जणाला फक्त मी आयचं वाक्य विचारलं. नंतर मी सब्जेक्ट चेंज करणार आहे. आज तुम्हाला छान या 10 ह्याच्यापासून 100 वाक्य बनवता आले पाहिजे. त्याच्यासाठी आपण सब्जेक्ट बदलला लगेच सेंटेन्स बदलतो. 40 झाले का? आयचेच वाक्य आता इथे उई केलं तर पुन्हा 40 होतात की.
आणि पुन्हा ते केलं तर पुन्हा 40 होतात. यू केलं तर 40, बॉईज केलं तर 40. 1900 वाक्य, 100 नाही, 200 वाक्य या 10च वर्गापासून तयार होते आज क्लास वर्क. आणि होमवर्क मध्ये तुम्ही 200 करायचे. आता नुसतं करायचं नाही की जर शिकवलेलं समजत मला सर लक्षात आलं नाही वाक्य कसं बनवायचं, असं तुम्ही सरळ सरळ एकदा सांगायचं. मग आता प्रॅक्टिस मध्ये आपण वाक्य छान बनवतोय, कसे बनवतायत वाक्य ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचे. ओम, व्हिडिओ चालू करायचा बेटा. श्रीकांत, व्हिडिओ चालू करायचा आहे. कोण कोण व्हिडिओ बंद ठेवले तरी बघा बरं. अजून संस्कृती, व्हिडिओ चालू ठेवायचा बेटा, व्हिडिओ बंद नाही करायचा. आपण व्हिडिओ बंद केलं सांगा बरं काय तुमच्या उदयराव तुमची काय अडचण आहे सांगा बरं. कोणाची काही काय नाही परत सर. हा व्हिडिओ काही अडचण कोणाची नाही. व्हिडिओ व्हिडिओ ऑन करायचा बेटा. व्हिडिओ उदय हे उदय काय करा तुला का म्हणून घाबरायला लागलं. जुना विद्यार्थी तुझा सर डू आय मीन आता आलाय. मल्लिकार्जुन तुझा पण व्हिडिओ चालू कर बेटा. स्टार्ट युअर व्हिडिओ. मल्लिकार्जुन सर्वांनी व्हिडिओ हॅलो ऑन. सर. हा बोल बेटा. डू आय मीन्स डू आय टेक मी घेते का. आता हे डू हेल्पिंग वर्क म्हणून आलेलं असतं. मग आपलं काय सेंटेन्स तयार होतं. डू आय टेक, डू आय गिव्ह म्हणजे मी देते का. डू कशासाठी आलंय हेल्पिंग वर्क म्हणून आले. डू काय म्हणून आले हेल्पिंग वर्क म्हणून आलेले. डू टाईप क्वेश्चन तयार करत असताना सिंपल सेंटेन्स मध्ये डू आणि डज हे दोन हेल्पिंग वर्ब्स येत असतात. मग डू कधी येतं आणि डज कधी येतं हे आपण शिकत आहोत, शिकलो आहोत. मग आता ही डू आणि आयच फक्त अर्थ आहे का नाही. डू आय टेक मी घेते का, घेतो का. डू आय गिव्ह मी देतो का, देते का, असा अर्थ आहे. आलं का लक्षात बेटा. यश, यश गजकोश करतो. यशचे काय वाक्य सांगते बघू. यश सांग बरं ह्या आय पासून 10 वाक्य सांग अगोदर. हो सर. सांग. आय टेक मी घेतने घेतो. हा आय गिव्ह मी देतो. आय राईट मी लिहितो. आय रीड मी वाचतो. आय लर्न मी शिकतो. आय टीच मी शिकवतो. आय कम मी येतो. आय गो मी जातो. आय ओपन मी उघडतो. आय क्लोज मी बंद करतो. सर झालं. आता आय डोंट वाले 10 सांग पटकन. आय डोंट टेक मी घेत नाही. मी घेत नाही. आय डोंट गिव्ह मी देत नाही. आय राईट आय डोंट राईट मी लिहित नाही. आय डोंट रीड मी वाचत नाही. आय डोंट लर्न मी शिकत नाही. आय डोंट टीच मी शिकवत नाही. आय डोंट कम मी येत नाही. आय डोंट गो मी जात नाही. आय डोंट ओपन मी उघडत नाही. आय डोंट क्लोज मी बंद करत नाही. आता डू आय, डू आय टेक मी घेतो का, डू आय गिव्ह मी देतो का. पटापट सांग. डू आय टेक मी घेतो का. डू आय टेक घेतो का. डू आय टेक मी घेतो का. डू आय गिव्ह मी देतो का. डू आय राईट मी लिहितो का. डू आय रीड मी वाचतो का. डू आय लर्न मी शिकतो का. डू आय टीच मी शिकवतो का.
डू आय कम मी येतो का? डू आय गो मी जातो का? डू आय ओपन मी उघडतो का? डू आय क्लोज मी बंद करतो का? सर झालं. आता डोंट आय टेक मी घेत नाही का? डोंट टेक मी घेत नाही का? डोंट गिव्ह मी देत नाही का? आय डोंट आय राईट खाऊन टाका. डोंट आय राईट मी लिहित नाही का? मी लिहित नाही का? डोंट आय रीड मी वाचत नाही का? डोंट लर्न डोंट आय लर्न मी शिकत नाही का? डोंट आय टीच मी शिकवत नाही का? डोंट आय कम मी येत नाही का? डोंट आय गो मी जात नाही का? डोंट आय ओपन मी उघडत नाही का? डोंट आय क्लोज मी बंद करत नाही का? सर झालं. वेल डन बेटा, वेल डन. चला, वेदांत महाजन आहे का? वेदांत गेला का झोपी? वेदांत, आणि ती माईक ची व्हिडिओ पुढे चालू करायची. हा, बरं. सोहम, सोहम केळकरकडे जाऊया. सोहम काय करला बघ. हो सर. सोहम, आले का लक्षात बेटा? हा ते वाक्य आले का लक्षात कसे बनवायचे ते? हो सर. सांग बरं. आय टेकचे 10 वाक्य सांग. आय टेक, आय गिव्हचे मराठी पण सांग. आय टेक मी घेतो, आय गिव्ह मी देतो, आय राईट मी लिहितो, आय रीड मी वाचतो, आय लर्न मी शिकवतो, आय टीच मी शिकवणे, आय कम मी येतो, आय गो मी हो. जातो, हा, आय तो ओपन आय ओपन मी उघडतो, आय क्लोज मी बंद करतो, आय डोंट, आय डोंट टेक मी घेत नाही, आय टेक आय डोंट, आय डोंट मी घेत नाही, आय गिव्ह मी देत नाही, आय राईट मी आय नाही, डोंट ना, आय डोंट टेक, आय डोंट गिव्ह, आय डोंट. आता आय डोंट गिव्ह स्क्रीनवर मी बघ. हे बघ, इथं बघ. हे आय डोंट नाही, आय डोंट टेक, आय डोंट गिव्ह. हा, आय डोंट राईट मी लिहित नाही, आय डोंट रीड मी वाचत नाही, आय डोंट लर्न मी शिकवतो नाही, आय डोंट टीच मी शिकवत नाही, आय डोंट कम मी येत नाही, आय डोंट गो मी जात नाही, आय डोंट ओपन मी उघडत नाही, आय डोंट क्लोज मी बंद करत नाही, डू टेक डू आय टेक घेत मी घेत नाही, डू आय गिव्ह मी देत नाही का, डू आय राईट मी लिहित नाही का, डू आय रीड मी वाचत नाही का, डू आय लर्न मी शिकवत नाही का, डू आय टीच मी शिकवणे का, डू आय कम मी येत नाही का, डू आय गो मी जात नाही का, डू आय हे यार असं डू आय म्हणलं नाही का असतंय का? डोंट आयचं नाही का असतंय? डू आय टेक घेतो का? घेतो का, डू डू आय आय डू आय टेक, डू आय गिव्ह बसून सांग परत. डू आय टेक मी घेत नाही का, नाही का कसं होते रे? डू आय म्हणलेस घेत नाही का असते का? हे डोंट आयचं म्हणलेस मग काय? डू आय टेक मी घेतो का? डू आय मी देतो का? डू आय राईट मी लिहितो का? डू आय रीड मी वाचतो का? डू आय लर्न मी शिकतो का? डू आय टीच मी शिकवतो का? परत डू आय. डू आय टेक मी घेतो का, नाही सॉरी सॉरी, डू आय मी घेतले, डू आय गिव्ह मी मी देत नाही
घेतो का? डू आय टेक मी घेतो का? डू आय गिव्ह मी देतो का? डू आय राईट मी लिहितो का? डू आय रीड मी वाचतो का? डू आय लर्न मी शिकवतो का? डू आय टीच मी शिकवणे का? डू आता आय लर्नला मी शिकवतात. डू आय गो मी जाते. डू आय ओपन मी उघडतो. डू आय क्लोज मी बंद करतो का? हा, आता हे डू आयचे असते की जातो का, येतो का, खातो का, पितो का, बसतो का, उठतो का, पळतो का, जातो का, येतो का, मरतो का. आणि डोंट आय टेक मी घेत नाही का? डोंट आय गिव्ह मी देत नाही का? असे वाक्य सांगायचे. सांग बेटा. डोंट आय टेक मी घेत नाही का? डोंट आय गिव्ह मी देत नाही का? डोंट आय राईट मी लिहित नाही का? डोंट आय रीड मी वाचत नाही का? डोंट आय लर्न मी शिकवत नाही का? डोंट आय टीच मी शिकवले नाही का? डोंट आय कम ले नाही करायचं. ले केले की पास्ट टेन्स होत आहे. शिकवणे. डू आय शिकवत. डू आय लर्न मी शिकवते नाही का? लक्ष दे, लक्ष दे. मी काय म्हटलं? डोंट आय लर्न मी शिकत नाही का? डोंट आय टीच मी शिकवत नाही का? डोंट आय कम मी येत नाही का? आणि डोंट आय गो मी जात नाही का? तर बरं, डोंट आय लर्न पासून डोंट आय लर्न मी शिकव शिकवत नाही का? लर्न म्हणजे डोंट शिकत आय नाही. लर्न शिकवत नाही का? डोंट आय मी शिकवले नाही का? डोंट आय कम मी येत नाही का? डोंट आय गो मी जात नाही का? डोंट आय ओपन मी उघडले नाही का? डोंट आय क्लोज मी बंद केले नाही का? गेले कसं म्हणतो सर तू? मी तुला शिकवलंय, बंद करत नाही का, उघडत नाही का, आणि केले नाही का? तू पास्ट टेन्स मध्ये ते पुढे शिकवायचं तुम्हाला. सोहमराव लक्ष द्या आपलं, चांगलं लक्ष द्या. ओके, सूरज काय म्हणते आता बघूया. सूरज माने, सूरज राहिला होता काल. सूरज, येस सर. समज समजलं बेटा? हो. ओके, सांग बरं. आयचीच वाक्य तू सांग. आय टेक ची 10 सांग, नंतर आय डोंट वाले. आय टेक मी घेतो. आय गिव्ह मी देतो. आय राईट मी लिहितो. आय रीड मी वाचतो. आय लर्न मी शिकतो. आय टीच मी शिकवतो. आय कम मी येतो. आय गो मी जातो. आय ओपन मी उघडतो. आय क्लोज मी बंद करतो. आय डोंट वाले आता. आय डोंट टेक मी घेत नाही. आय डोंट गिव्ह मी देत नाही. आय डोंट राईट मी लिहित नाही. आय डोंट रीड मी वाचत नाही. आय डोंट लर्न मी शिकत नाही. आय डोंट टीच मी शिकवत नाही. आय डोंट कम मी येत नाही. आय आय डोंट गो मी जात नाही. आय डोंट ओपन मी उघडत नाही. आय डोंट क्लोज मी बंद करत नाही. शाबास. आता डू आय टेक मी घेतो का? डू आय टेक मी घेतो का? डू आय गिव्ह मी देतो का? डू आय राईट मी लिहितो का? डू आय रीड मी वाचतो का? डू आय लर्न मी शिकतो का? डू आय टीच मी शिकवतो का? डू आय कम मी येतो का? डू आय गो मी जातो का? डू आय ओपन मी उघडतो का? डू आय क्लोज मी बंद करतो का? शाबास. आता डोंट आय टेक मी घेत नाही का? डोंट आय टेक मी घेत नाही का? डोंट आय गिव्ह मी देत नाही का? डोंट आय राईट मी लिहित नाही का? डोंट आय रीड मी वाचत नाही का? डोंट आय लर्न मी शिकवत नाही का? शिकत नाही का? डोंट आय टीच मी शिकवत नाही का? डोंट आय कम मी येत नाही का? डोंट आय गो मी जात नाही का? डोंट आय ओपन मी उघडत नाही का? डोंट आय क्लोज मी बंद करत नाही का? संस्कृती, व्हिडिओ चालू करून बसायचं माय. झालं सर. व्हिडिओ चालू केलं नाही याचा अर्थ असा होतो की तुम्ही अभ्यास करत नाहीये. तुम्ही गायब झालात, काहीतरी करायला लागला, दुसरं काहीतरी काम करायला, आपला व्हिडिओ चालू करून ठेवायचे, क्लास चालू करायचं करून ठेवलाय, असं पण अर्थ होतो. आणि तुम्हाला सर्वांना मी सांगितलंय
तुम्ही व्हिडिओ चालू करा, तुमच्या घरात कितीही माणसं असू द्या, तेवढे पण दिसू द्या, काही अडचण नाही. चाल, सांग बरं माहिती. आय आय टेकचे वाक्य सांग. 9 10. काय सर? वाक्य सांग बरं. आय टेक मी घेते, आय गिव्ह असे वाक्य सांग. लिहिलेस का वर्ब तू? 10 वर्ब लिहिलेस का आजचे? नाही सर, लिहिते. लिहिते नाही, अगोदर सांग. मी तुला दाखवतो, पाहून सांग. सांग. आय टेक मी घेते असं वाक्य सांग. आय टेक मी घेते, आय गिव्ह मी देते, आय राईट मी लिहिते, आय रीड मी वाचते, आय लर्न मी शिकते, आय टीच मी शिकवते, आय कम मी येते, आय गो मी जाते, आय ओपन मी उघडते, आय क्लोज मी बंद करते. आय डोंट वाले सांग आता 10. आय डोंट टेक मी घेत नाही. आय डोंट टेक मी घेत नाही, आय डोंट गिव्ह मी देत नाही, आय डोंट राईट मी लिहित नाही, आय डोंट रीड मी वाचत नाही, आय डोंट लर्न मी शिकत नाही, आय डोंट टीच मी शिकवत नाही, आय डोंट कम आय डोंट कम मी येत नाही, हो मी जात नाही. सर दिसत नाही खाल. आय डोंट ओपन मी उघडत नाही, आय डोंट क्लोज मी बंद करत नाही. डू आय टेक मी घेते का, डू आय गिव्ह मी देते का, डू आय राईट मी लिहिते का, डू आय रीड मी वाचते का, डू आय लर्न मी शिकते का, डू आय टीच मी शिकवते का, डू आय कम मी येते का, डू आय गो मी जाते का, डू आय ओपन मी उघडते का, डू आय क्लोज मी बंद करते का. शाबास. आता डोंट आय टेक मी घेत नाही का. डोंट आय टेक मी घेत नाही का, डोंट आय गिव्ह मी देत नाही का, डोंट आय राईट मी लिहित नाही का, डोंट आय रीड मी वाचत नाही का, डोंट आय लर्न मी शिकत नाही का, डोंट आय टीच मी शिकवत नाही का, डोंट आय कम मी येत नाही का, डोंट आय गो मी जात नाही का, डोंट आय ओपन मी उघडत नाही का, डोंट आय क्लोज मी बंद करत नाही का. बरोबर. ओम ओम न तयार राहायचे. ओम बेटा, ओम आले का लक्षात रे? ओम, यार ओम कुठे गेलास? ओम चाळून घे. सर आले का बेटा लक्षात घे? आलोय. सांग मग, सांग लवकर सांग. आय आय वाले दाखव. आय टेक मी घेतो, आय गिव्ह मी घेतो, आय राईट मी लिहितो, आय रीड मी वाचतो, आय लर्न मी शिकतो, आय टीच मी शिकवतो, आय कम मी येतो, आय गो मी जातो, आय ओपन मी उघडतो, आय क्लोज मी बंद करतो. आय डोंट वाले सांगा. डोंट टेक मी घेत नाही, आय डोंट गिव्ह मी देत नाही, आय डोंट राईट मी लिहित नाही, आय डोंट रीड मी वाचत नाही, आय डोंट लर्न मी शिकत नाही, आय डोंट टीच मी शिकवत नाही, आय डोंट कम मी येत नाही, आय डोंट गो मी जात नाही, आय डोंट ओपन मी उघडत नाही, आय डोंट क्लोज मी बंद करीत नाही. डू आय टेक मी घेतो का, डू आय गिव्ह मी देतो का, डू आय राईट मी लिहितो का, डू आय रीड मी वाचतो का, डू आय लर्न मी शिकतो का, डू आय टीच मी शिकवतो का, डू आय कम मी लिहितो का, डू मी येतो का, डू आय गो मी जातो का, डू आय ओपन मी उघडतो का, डू आय क्लोज मी बंद करतो का, डोंट आय टेक मी घेत नाही का, डोंट आय गिव्ह मी देत नाही का, डोंट आय राईट मी लिहित नाही का, डोंट आय रीड मी वाचत नाही का, डोंट आय लर्न मी शिकत नाही का, डोंट आय टीच मी शिकवत नाही का, डोंट आय कम मी येत नाही का, डोंट आय गो मी जात नाही का, डोंट आय ओपन मी उघडत नाही का, डोंट आय क्लोज मी बंद करीत नाही का. छान बेटा, मस्त. बरं बरं बरं. पुढे कोण आहे? कोण सांगते? रुद्र सांगते. रुद्र सर सांग बरं बेटा, वाक्य सांग बरं. आय टेक चे 10 वाक्य सांग पटापट. आय टेक, आय गिव्ह टेक, मराठी इंग्लिश सांग बरं.
आय टेक मी घेतो. आय गिव्ह मी देतो. आय लेटर मी लिहितो. आय रीड मी वाचतो. आय लर्न मी शिकतो. आय टीच मी शिकवतो. आय कम मी येतो. आय गो मी जातो. आय ओपन मी उघडतो. आय क्लोज मी बंद करतो. आय डोंट वाले सांगा. आय डोंट टेक मी घेत नाही. आय डोंट गिव्ह मी देत नाही. आय डोंट रीड मी लिहित नाही. आय डोंट रीड मी वाचत नाही. आय डोंट लर्न मी शिकत नाही. आय डोंट टीच मी शिकवत नाही. आय डोंट कम मी येत नाही. आय डोंट गो मी जात नाही. आय डोंट ओपन मी उघडत नाही. आय डोंट क्लोज मी बंद करत नाही. आय टेक आय टेक मी घेतो का? डू आय गिव्ह मी देतो का? डू आय राईट मी लिहितो का? डू आय रीड मी वाचतो का? डू आय लर्न मी शिकतो का? डू आय टीच मी शिकवतो का? डू आय कम मी येतो का? डू आय गो मी जातो का? डू आय ओपन मी उघडतो का? डू आय क्लोज मी बंद करतो का? आता हा डोंट डोंट आय आहे. त्याच्यानंतर डोंट आय वेदांत येते. हा, डोंट आय टेक मी घेत नाही का? डोंट आय गिव्ह मी देत नाही का? डोंट आय रीड मी लिहित नाही का? डोंट आय रीड मी वाचत नाही का? डोंट आय लर्न मी शिकत नाही का? डोंट आय टीच मी शिकवत नाही का? डोंट आय कम मी येत नाही का? डोंट आय गो मी जात नाही का? डोंट आय ओपन मी उघडत नाही का? डोंट आय क्लोज मी बंद करत नाही का? छान बेटा, वेल डन. तरी दुसरं वेदांत सांगणार आता. महाजन वेदांत सांग बरं. वेदांत महाजन येस सर. सांग, वाक्य सांग. आय टेक सांग. आय टेक मी घेतो. आय गिव्ह मी देतो. आय राईट मी लिहितो. आय रीड मी वाचतो. आय लर्न मी शिकतो. आय टीच मी शिकवतो. आय कम मी येतो. आय गो मी जातो. आय ओपन मी उघडतो. आय क्लोज मी बंद करतो. आय आय डोंट. डोंट करेक्ट आय करेक्ट. डोंट टेक मी घेत नाही. अरे हा, बरोबर. आय डोंट गिव्ह मी देत नाही. आय डोंट राईट मी लिहित नाही. आय डोंट रीड मी वाचत नाही. आय डोंट लर्न मी शिकवत नाही. आय डोंट टीच मी शिकवत नाही. आय डोंट कम मी येत नाही. आय डोंट गो मी जात नाही. आय डोंट ओपन मी उघडत नाही. आय डोंट क्लोज मी बंद करत नाही. शब्बास बेटा, मस्त. पुष्कर राव काय म्हणतो बघूया. पुष्कर, तू सांग बरं. पुष्कर सूर्यवंशी, पटापटा सांग बेटा. आय टेक मी घेतो. आय गिव्ह मी देतो. आय राईट मी लिहितो. आय रीड मी वाचतो. आय लर्न मी शिकतो. आय टीच मी शिकवतो. आय कम मी येतो. आय गो मी जातो. आय ओपन मी उघडतो. आय क्लोज मी बंद करतो. आय डोंट वाले सांगा आता पटकन. 10 आय वाक्य. डोंट आय डोंट टेक मी घेत नाही. आय डोंट गिव्ह मी देत नाही. आय डोंट राईट मी लिहित नाही. आय डोंट रीड मी वाचत नाही. आय डोंट लर्न मी शिकत नाही. आय डोंट टीच मी शिकवत नाही. आय डोंट कम मी येत नाही. आय डोंट
गो मी जात नाही. आय डोंट ओपन मी उघडत नाही. आय डोंट क्लोज मी बंद करत नाही. डू आय टेक मी देतो का? डू आय गिव्ह मी डू आय टेक मी घेतो का? डू आय गिव्ह मी देतो का? डू आय राईट मी लिहितो का? डू आय रीड मी वाचतो का? डू आय लर्न मी शिकतो का? डू आय टीच मी शिकवतो का? डू आय कम मी येतो का? डू आय गो मी जातो का? डू आय ओपन मी उघडतो का? डू आय क्लोज मी बंद करतो का? डोंट आय टेक मी घेत नाही का? डोंट आय गिव्ह मी देत नाही का? डोंट आय राईट मी लिहित नाही का? डोंट आय रीड मी वाचत नाही का? डोंट आय लर्न मी शिकत नाही का? डोंट आय टीच मी शिकवत नाही का? डोंट आय कम मी येत नाही का? डोंट आय गो मी जात नाही का? डोंट आय ओपन मी उघडत नाही का? डोंट आय क्लोज मी बंद करत नाही का? शाबास बेटा पुष्कर, मस्त सांगितलं रे. समर्थ समर्थ लिहिणं झालं का बेटा? समर्थ सोनवणे. येस सर. सांग कर बेटा, वाक्य सांग कर आता 40 वाक्य. आय टेक पासून 10 सांग. आय टेक मी घेतो. आय गिव्ह मी देतो. आय राईट मी लिहितो. आय रीड मी वाचतो. आय लर्न मी शिकतो. आय टीच मी शिकवतो. आय कम मी येतो. आय गो मी जातो. आय ओपन मी उघडतो. आय क्लोज मी बंद करतो. आय डोंट वाल्याचा 10. आय डोंट टेक मी घेत नाही. आय डोंट गिव्ह देत नाही. आय डोंट राईट मी लिहित नाही. आय डोंट रीड मी वाचत नाही. आय डोंट लर्न मी शिकत नाही. आय डोंट टीच मी शिकवत नाही. आय डोंट कम मी येत नाही. आय डोंट गो मी जात नाही. आय डोंट ओपन मी उघडत नाही. आय डोंट क्लोज मी बंद करत नाही. डू आय टेक मी घेतो का? डू आय गिव्ह मी देतो का? डू आय राईट मी लिहितो का? डू आय रीड मी वाचतो का? डू आय लर्न मी शिकतो का? डू आय टीच मी शिकवतो का? डू आय कम मी येतो का? डू आय गो मी जातो का? डू आय ओपन मी उघडतो का? डू आय क्लोज मी बंद करतो का? डोंट आय टेक मी घेत नाही का? डोंट आय गिव्ह मी देत नाही का? डोंट आय राईट मी लिहित नाही का? हा बरोबर आहे. लिहित नाही. का? हा डोंट आय रीड मी वाचत नाही का? डोंट आय लर्न मी शिकत नाही का? डोंट आय टीच मी शिकवत नाही का? डोंट आय कम मी येत नाही का? डोंट आय गो मी जात नाही का? डोंट आय ओपन मी उघडत नाही का? डोंट आय क्लोज मी बंद करत नाही का? छान रे. मस्त. आता समर्थ तुझे छान लक्षात आलंय. 40 वाक्य बनवलेत आपण आय पासून, आहे की नाही? आता इथं आज होमवर्क मध्ये तुम्ही काय काय सब्जेक्ट घ्यायचे तर बघा, आय नंतर तुम्ही सब्जेक्ट घेऊ शकता वी. वी नंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे यू, आणि यू नंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे दे, आणि दे नंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे बॉय. ते 4च घ्यायचे बरं का, नाहीतर ही शी इट घेतात आणि मग चुकून बसतात. तिथे तुम्हाला मी डोंट वालं डज वालं शिकवलंय, सॉरी डझंट आणि डू वालं शिकवलंय. ते उद्याच्या सेशन मध्ये त्याची प्रॅक्टिस घ्यायची आपल्याला, याची प्रॅक्टिस पण घ्यायची, सर्वांना समजायला लागले. देवांग स्टडी सेंटर, देवांग काय म्हणतोय बघूया. देवांग तू सांगणार बेटाला, सांग बरं. आपण काय करू देवांग, काय? तिथे सब्जेक्ट नंतर चेंज करूया, जाऊ दे. आता सांग, बरोबर सांगायला बरोबर सांग. आय टेक मी घेतो.
आय गिव्ह मी देतो. आय राईट मी लिहितो. आय रीड मी वाचतो. आय लर्न मी शिकवतो. आय कम मी येतो. आय गो मी जातो. आय ओपन मी उघडतो. आय क्लोज मी बंद करतो. आय डोंट आय डोंट टेक मी घेत नाही. आय डोंट गिव्ह मी देत नाही. आय डोंट राईट मी लिहत नाही. आय डोंट रीड मी वाचत नाही. आय डोंट लर्न मी शिकत नाही. आय डोंट गो मी जात नाही. आय डोंट ओपन मी उघडत नाही. आय डोंट क्लोज मी बंद करत नाही. आय डोंट कम मी येत नाही. डू आय टेक मी देतो. घेतो का? डू आय टेक मी घेतो डू का? आय टेक मी देतो का? डू आय गिव्ह मी घेतो का? डू आय राईट मी लिहितो का? डू आय रीड मी वाचतो का? डू आय लर्न मी शिकतो का? डू आय कम मी येतो का? डू आय गो मी जातो का? डू आय ओपन मी उघडतो का? डू आय क्लोज मी बंद करतो का? पुढे डोंट आय टेक मी घेत नाही. डोंट आय गिव्ह मी देत नाही. डोंट आय रीड मी वाचत नाही. डोंट आय लर्न मी शिकत नाही. डोंट आय कम मी जात नाही. डोंट आय गो मी येत नाही जात नाही. काय डोंट करा? आय मी उघडत नाही. डोंट आय क्लोज मी बंद करत नाही. डोंट आय राईट तुला मी काय म्हणतोय ते लक्ष देत नाहीत ना तू. काय म्हणाले पुढे का असते का? डोंट आय टेक मी घेत नाही का? डोंट आय गिव्ह मी देत नाही का? लक्ष दे. डोंट आय राईट मी लिहित नाही का? डोंट आय रीड वाचत नाही का? डोंट आय लर्न मी शिकत नाही का? डोंट आय टीच मी शिकवत नाही का? डोंट आय कम मी येत नाही का? डोंट आय गो मी जात नाही का? डोंट आय ओपन मी उघडत नाही का? डोंट आय क्लोज मी बंद करत नाही का? वेदांत महाजन तर वेदांत तर सांगायचंच का नाही की काय कळतच नाही मला. वेदांत चालू कर बरं तुझं माहिती. येस सर. सांग बरं वाक्य 40 वाक्य बद्दल झाले का तुझे सांगणार? पहिल्यांदा पहिली 20 झालीत. तर मग राहिलेले राहिलेली आत्ता वाचू का? हो. डू आय टेक मी घेतो का? डू आय गिव्ह मी देतो का? डू आय राईट मी लिहितो का? डू आय रीड मी वाचतो का? डू आय लर्न मी शिकवतो का? डू आय टीच मी शिकवतो का? डू आय कम मी येतो का? डू आय गो मी जातो का? डू आय ओपन मी उघडतो का? डू आय क्लोज मी बंद करतो का? डोंट बरोबर. डोंट आय टेक मी घेतो का? डोंट आय टेक डोंट आय टेक मी घेत नाही का? डोंट आय गिव्ह मी देत नाही का? डोंट आय राईट मी लिहित नाही का? डोंट आय रीड मी वाचत नाही का? डोंट आय लर्न मी शिकवत नाही का? डोंट आय टीच मी शिकवणे नाही का? डोंट आय कम मी येत नाही का? डोंट आय गो मी जात नाही का? डोंट आय ओपन मी उघडत नाही का? डोंट आय क्लोज मी बंद करत नाही का? कंप्लीट सर. ओके बेटा ओके. मस्त सांगितलं रे. भक्ती काय सांगते बघूया. भक्ती राहिली भक्ती काय बोलते बघूया. भक्ती सांग बेटा. भक्ती वाक्य सांग पटकन. आय टेक मी घेते. आय गिव्ह मी देते. आय राईट मी लिहिते. आय रीड मी वाचते. आय
आय लर्न मी शिकवते. आय टीच मी शिकवणे. आय कम मी येते. आय गो मी जाते. आय ओपन मी उघडते. आय क्लोज मी बंद करते. आय डोंट टेक मी देत नाही का. आय डोंट गिव मी देत नाही का. आय डोंट राईट मी लिहित नाही का. आय डोंट रीड मी वाचत नाही का. आय डोंट रन मी शिकत नाही का. आय डोंट टीच मी शिकवत नाही का. आय डोंट कम मी येत नाही का. आय डोंट गो मी जात नाही का. आय डोंट ओपन मी उघडत नाही का. आय डोंट क्लोज मी बंद करत नाही का. डू आय टेक मी घेते का. डू आय गिव मी देते का. डू आय राईट मी लिहिते का. डू आय रीड मी वाचते का. डू आय रन मी शिकते का. आय टीच मी शिकवते का. आय कम मी येते का. डू खायला खाऊ नको. डू आय गो मी जाते का. डू आय ओपन मी उघडते का. डू आय क्लोज मी बंद करते का. आता डोंट आय टेक मी घेत नाही. डोंट आय टेक मी घेत नाही का. डोंट आय गिव मी देत नाही का. डोंट आय राईट मी लिहित नाही का. डोंट आय रीड मी वाचत नाही का. डोंट आय रन मी शिकत नाही का. डोंट आय टीच मी शिकवत नाही का. डोंट आय कम मी घेत नाही का. डोंट आय गो मी जात नाही का. डोंट आय ओपन मी उघडत नाही का. डोंट आय क्लोज मी बंद करत नाही का. छान छान. रोहित आलं एक लक्षात बेटा. रोहित वही कर. हो सर. सांग बरं रोहित पटपटा. आणि रोहितचं झालं की मल्लिकार्जुन तयार राहायचंय. मल्लिकार्जुनचं झालं की उदय, आणि उदयचं झालं की श्रीकांत. आय टेक मी घेतो. आय गिव मी देतो. आय राईट मी लिहितो. आय रीड मी वाचतो. आय लर्न मी शिकतो. आय टीच मी शिकवतो. आय कम मी येतो. आय गो मी जातो. आय ओपन मी उघडतो. आय क्लोज मी बंद करतो. आय डोंट टेक मी घेत नाही. आय डोंट गिव मी देत नाही. आय डोंट राईट मी लिहित नाही. आय डोंट रीड मी वाचत नाही. आय डोंट लर्न मी शिकत नाही. आय डोंट टीच मी शिकवत नाही. आय डोंट कम मी येत नाही. आय डोंट गो मी जात नाही. आय डोंट ओपन मी उघडत नाही. आय डोंट क्लोज मी बंद करत नाही. डू आय टेक मी घेतो का. डू आय गिव मी देतो का. डू आय राईट मी लिहितो का. डू आय रीड मी वाचतो का. डू आय लर्न मी शिकतो का. डू आय टीच मी शिकवतो का. डू आय कम मी येतो का. डू आय गो मी जातो का. डू आय ओपन मी उघडतो का. डू आय क्लोज मी बंद करतो का. डोंट आय टेक मी घेत नाही का. डोंट आय गिव मी देत नाही का. डोंट आय राईट मी लिहित नाही का. डोंट आय रीड मी वाचत नाही का. डोंट आय लर्न मी शिकत नाही का. डोंट आय टीच मी शिकवत नाही का. डोंट आय कम मी येत नाही का. डोंट आय गो मी जात नाही का. डोंट आय ओपन मी उघडत नाही का. डोंट आय क्लोज मी बंद करत नाही का. आणखी रे रोहित मस्त. चला मल्लिकार्जुन कडे जाऊया. मल्लिकार्जुन जरा कॅमेरा व्यवस्थित करा. हा राईट. मल्लिकार्जुन सांग बरं पटापटा. कुठे गेला मल्लिकार्जुन. गायब झाला का काय. मल्लिकार्जुन गायब. काय करा मल्लिकार्जुनला. बोलायचं नाही काय मल्लिकार्जुन. बोल रे. व्हिडिओ चालू कर. वाक्य सांग. तुझं टर्न राहील बघ. हॅलो. सांगतो का मल्लिकार्जुन. नाही मल्लिकार्जुन
बर, मल्लिकार्जुन सांगत नसेल तर उदय उदय नाईक नवरे सांगते. उदय सांग बरं. सांगालो सर. हम्म. आय टेक मी घेतो. आय गिव्ह मी घेतो. आय 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 राईट मी लिहितो. आय रीड मी वाचतो. आय लर्न मी शिकतो. आय टीच मी शिकवतो. आय कम मी येतो. आय गो मी जातो. आय ओपन मी उघडतो. आय क्लोज मी बंद करतो. आय डोंट टेक मी घेत नाही. आय डोंट गिव्ह मी घेत नाही. आय डोंट राईट मी लिहित नाही. आय डोंट रीड मी वाचत नाही. आय डोंट लर्न मी शिकत नाही. आय डोंट लर्न मी शिकवत नाही. आय डोंट लर्न आय डोंट टीच मी शिकवत नाही. आय डोंट कम मी येत नाही. आय डोंट गो मी जात नाही. आय डोंट ओपन मी उघडत नाही. आय डोंट क्लोज मी बंद करत नाही. डू आय टेक मी घेत नाही. घेतो का? घेतो का? डू आय गिव्ह मी देतो का? डू आय राईट मी लिहितो का? डू आय रीड मी वाचतो का? डू आय लर्न मी शिकतो का? डू आय टीच मी शिकवतो का? डू आय कम मी येतो का? डू आय गो मी जातो का? डू आय ओपन मी उघडतो का? डू आय क्लोज मी बंद करतो का? डोंट आय टेक मी घेतो का? डोंट आय गिव्ह मी देतो का? घेत नाही का? डोंट आय टेक मी घेत नाही का? डोंट आय डोंट गिव्ह आय घेत नाही का? डोंट आय राईट मी लिहित नाही का? डोंट आय लर्न मी शिकत नाही का? डोंट आय टीच मी शिकवत नाही का? डोंट आय कम येत नाही का? डोंट आय गो मी जात नाही का? डोंट आय ओपन मी उघडत नाही का? डोंट आय क्लोज मी बंद करत नाही का? वाचलं सर. शाबास. आता सर्वांनी लक्षात ठेवायचे, श्रीकांत राहिलाय बरं का. श्रीकांत सकाळी सकाळी उद्याची आठवण करतो मला. श्रीकांत एक आणि मल्लिकार्जुन दोन, दोघच जण राहिलेत बघा. आणि बघा या बॅच मध्ये अजून आपण 3 जणांना घेऊयात असं म्हणते. फक्त 3 व्हॅकन्सी STUD ENTS याच्यामध्ये संस्कृतीची मैत्रिणी घ्यायचं म्हटले की अजून 2 जण यायचं म्हटले, पण त्यांनी अजून फीस भरली नसल्यामुळं त्यांना आपण ग्रुपला ऍड केलं नाही. तुम्हाला मी म्हटलं फक्त अजून 3 जण झाले की आपण बॅच ही फुल हाऊसफुल झाली असं आपण घोषित करू शकतो. अजून 3 जण याच्यासाठी बरोबर आपले तो आकडा 25 कडे जातो. 3 जण आज बी अबसेंट आहेत. त्यामुळं बरोबर आपले दररोज किमान अबसेंट आणि जे धरून सगळे स्टुडंट 25-30 पर्यंत गेलं पाहिजे. 25 हा आकडा गाठला. 3च स्टुडंटला जागा आहे. तुम्ही आजचं लेक्चर जे झालंय आपलं ते सर्वजण तुमच्या मित्रांना मैत्रिणींना पाठवू शकता. तुमच्या मित्र-मैत्रिणींना हा नंबर द्या, त्याच्यावर संपर्क करायला सांगा. त्यांना फीस सांगू शकता तुम्ही किती आहे काय नाही, कसं सर घेतात ते सांगू शकता आणि या बॅच मध्ये त्यांना प्रवेश देऊ शकता. आपण खूप सारे या बॅच मध्ये प्रवेश घेणारच नाही. तुम्हाला सांगितलेलं आहे जास्तीत जास्त आपण 30 प्रवेश घेणार आहे आणि आपली बॅच तशी पूर्ण कंप्लीट झालेली आहे. आपण 20च्या पुढे गेलेलो आहोत. आपली बॅच पूर्ण झालेली, पण 30 झाली की आपली बॅच हाऊसफुल होते. त्यामुळं तुम्ही तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सांगायचे. हवं तर एक काम करायचे, उद्याचा जो क्लास आहे आपला तो उद्याच्या क्लासची लिंक तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करू शकता. त्यांना पाहू द्या एखाद दिवस क्लास. तर सर्वांनी हे काम करायचे. करावं सर्वजण. हो सर. मित्र-मैत्रिणी उद्याच्या क्लासला द्या. हो सर. हो सर. आणि आपल्याला या
क्लासला आणि उद्याच्या क्लासमध्ये त्यांना आल्याच्या नंतर पण तुम्हालाच मी विचारणार. त्यांचं ऍडमिशन झालेले त्यांची लिस्ट बाजूला असते माझ्याकडं. मी अशी नावच लिहून ठेवलेली असतात बघा, इथं नाव आहेत, सगळ्यांची नावं असतात तिथे. तर त्या नावानिशी तुम्हाला मी विचारत असतो, प्रत्येकाला विचारतो. तुमच्या मित्रमैत्रिणींना उद्याच्या बॅच मध्ये इन्व्हाइट करा. तुमच्याकडे जे ग्रुप असतील त्या ग्रुपला उद्याची लिंक तुम्ही सर्वांनी शेअर करायची. आजच त्यांना सांगून ठेवायचे की उद्या इंग्लिशचा सकाळी 6चा क्लास राम शेठ सरांचा मी जे क्लास करतोय त्या क्लासला उद्याच्याला सरांनी इन्व्हाइट करायला सांगितलंय. तर तुम्ही तुमच्या मित्रांना इन्व्हाइट करायचे उद्याच्या. आजच्यासाठी थांबूया आणि उद्याच्याला आजचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता पाहण्यासाठी. तर तुम्हाला मी पाठवतो युट्यूब लिंक वरून पाठवतो. आजचा व्हिडिओ थोडा वेळ लागेल पण युट्यूब वरून पाठवतो. डाउनलोड करतो, युट्यूबला शेअर करतो आणि त्यामुळे तुम्हाला आपल्या युट्यूब लिंक पण भेटल, सगळंच भेटल. हा चला आजच्यासाठी थांबूया मग आणि तोपर्यंत बाय बाय, सी टेक केअर, हॅव अ नाईस डे. Bye, sir. Bye, sir. Bye, sir. Bye, sir. Have a nice day. Bye, sir. Have a nice Have day. a nice day. Bye, sir. Bye, sir. Bye. Bye, sir. Bye, sir. Have a good day. Good day, bye. End meeting.